दिल्लीतील जून महिन्यातील रणरणती दुपार होती. एक तरुण रिक्षा चालवत होता. त्याने चेहरा गमच्याने झाकला होता. उन्हाच्या कडाक्यामुळे त्याच्या रिक्षामध्ये बसलेली मुलगीही उन्हापासून बचाव करण्यासाठी आपला चेहरा ओढणीत लपेटून होती. तो रिक्षा ओढत होता, घामाने पूर्ण भिजलेला. थोडे अंतर जाताच त्याला एका पाण्याच्या टाकीवर लिहिलेलं दिसतं, थंड पिण्याचे पाणी. त्याला खूप तहान लागलेली असते. त्यामुळे तो त्या मुलीला विचारतो, मॅडम, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी पाणी प्यायला जाऊ शकतो का? मुलगी उत्तर देते, हो, काही हरकत नाही, तुम्ही पाणी पिऊ शकता. तो रिक्षावाला उतरतो, टाकीत जवळ जातो, चेहऱ्यावरील गमछा बाजूला करतो आणि तहान भागवतो. हे पाहताच त्या रिक्षामध्ये बसलेली मुलगी एकदम थबकते. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, वेदना आणि काहीतरी हरवल्याची भावना उमटते. तो परत येतो, पुन्हा गमछा बांधतो आणि रिक्षा चालवू लागतो. काही वेळ जातो. मग ती मुलगी आपल्या बॅगेतून एक छत्री काढते आणि त्याच्या डोक्यावर धरते. तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की मॅडम, तुम्ही काळजी करू नका, हे आमचं रोजचंच काम आहे. आम्ही रोज असंच उन्हात रिक्षा चालवतो. पण ती काहीच बोलत नाही, गप्प बसून राहते. छत्री तशीच धरून ठेवते. थोड्या वेळाने ते रेल्वे स्टेशनवर पोहोचतात. ती मुलगी खाली उतरते, रिक्षाचं भाडं देते आणि मग हळूहळू आपला ओढणीचा पदर चेहऱ्यावरून बाजूला करते. रिक्षावाला जेव्हा तिचा चेहरा पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. ती मुलगीही त्याला पाहताच फुटफुटून रडू लागते. आजूबाजूच्या लोकांना काहीच कळत नाही. ते आश्चर्याने पाहू लागतात. ही मुलगी रिक्षावाल्याला पाहून का रडते आणि तोही का इतका भावुक झाला आहे? सगळेजण संभ्रमात पडतात. तर या दोघांची खरी कहाणी काय आहे जाणून घेऊया. ही गोष्ट आहे आजमगडच्या एका खेड्यातील. आजमगड जिल्ह्यात एक छोटंसं गाव होतं. तिथे मुकेश नावाचा तरुण राहत होता. त्याच्या घरची आर्थिक स्थिती ठीकठाक होती. त्याच्याकडे काही जमीन होती जिथे तो शेती करत असे आणि त्याशिवाय एका खाजगी नोकरीतही होता. घरात आई वडील आणि तो एवढंच कुटुंब होतं. मुकेश आता लग्नायोग्य वयाचा झाला होता. त्याच्या वडिलांना त्याच्या लग्नाची चिंता होती. त्याच वेळी एक चांगला विवाह जुळवणारा प्रस्ताव येतो, पूजा नावाच्या मुलीचा. पूजा दिसायला खूप सुंदर होती आणि अभ्यासात हुशार होती. तिच्या घरी 4 लहान बहिणी होत्या आणि घरच्यांना वाटत होतं की मोठ्या मुलीचं लग्न लवकर व्हावं, म्हणजे हळूहळू उरलेल्या मुलींच्याही जबाबदाऱ्या पार पाडता येतील. मुकेशच्या वडिलांना हा प्रस्ताव आवडतो आणि ते लगेच होकार देतात. लग्न ठरतं. पूजा वधू बनून मुकेशच्या घरी येते. मुकेश पहिल्यांदा पूजाला पाहतो आणि पहिल्याच नजरेत तिच्यावर खूप प्रेम करू लागतो. ती इतकी सुंदर होती की तो तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू लागतो. आता हळूहळू वेळ जातो. काही महिन्यांनी पूजा एक दिवस मुकेशला सांगते, मला पुढे शिकायचंय, मोठं काहीतरी करायचंय. मुकेश हसून म्हणतो, अगं नक्की कर, मी तुझ्या पाठीशी आहे. मुकेश आपली नोकरी आणि शेती सांभाळत होता, पण पूजाने मोठं यश मिळवावं हे त्यालाही हवं होतं. त्याची आई सुद्धा पूजावर खूप प्रेम करत होती. तिला शिकण्यासाठी पूर्ण वेळ आणि मोकळीक दिली जात होती. हळूहळू वेळ जात होता. पूजा ज्या ठिकाणी कोचिंगसाठी जायची तिथे तिच्या काही मैत्रिणी झाल्या होत्या आणि ती त्यांच्यासोबत बराच वेळ फोनवर बोलायची. कधी कधी जेव्हा मुकेश तिला फोन करायचा तेव्हा तिचा फोन सतत व्यस्त लागत असे. हे पाहून मुकेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला वाटू लागलं की पूजा कुणा दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंधात गुंतली आहे. जेव्हा पूजा घरी यायची तेव्हा मुकेश तिला विचारायचा, तुझा फोन इतका वेळ व्यस्त का होता? पूजा सांगायची की मी माझ्या मैत्रिणींशी बोलत होते, त्यामुळे फोन व्यस्त होता. पण मुकेशच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. त्याला वाटायचं की पूजा खूप सुंदर आहे, बाहेर शिकायला जाते आणि नक्कीच कुणा दुसऱ्यासोबत संबंध ठेवत असेल. तो वारंवार तिला दोष देऊ लागला होता. कधी म्हणायचा की तू बाहेर जाऊन काहीतरी गैर करत असतेस, घरातलं तुला
पुरेसं वाटत नाही का? ही गोष्ट पूजाच्या मनाला खोलवर लागली, कारण ती अजिबात चुकीची नव्हती. तिने शांतपणे सांगितलं की जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू मला कोणतीही शपथ घाल. माझा फोन घे, बघ त्यात काही संशयास्पद आहे का? मुकेश उत्तरला की तू शिकलेली आहेस, नक्कीच तू सगळे पुरावे आधीच डिलीट केले असतील. हे ऐकताच पूजाच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. तिने जरा उंच आवाजात विचारलं, तू माझ्या चारित्र्यावर असा आरोप कसा करू शकतोस? मुकेश आधीच संतापलेला होता. तिचा उंचावलेला आवाज ऐकून त्याच्या रागाचा कडेलोट झाला आणि त्याने पूजावर हात उचलला. हे पाहताच पूजा सुन्न झाली. तिने ताबडतोब वडिलांना फोन लावला आणि रडतच सांगितलं की बाबा, आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही. हा माझ्यावर चारित्र्यावर आळ घेतोय आणि मला मारतोय. मी आता माझ्या माहेरी येते. मी इथे परत येणार नाही. तिने फोन कट केला, आपले सामान भरले आणि थेट माहेरी निघून गेली. तिचे वडील तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने स्पष्ट शब्दात सांगितले की जो माणूस मला समजून घेऊ शकत नाही त्याच्यासोबत राहण्यात काहीच अर्थ नाही. काही दिवस ती आपल्या माहेरीच राहिली. इथे मुकेशही आपल्या अहंकारात बुडालेला होता. तोही गप्प घरात बसून राहिला. काही काळानंतर पूजा कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल करते. केस सुरू होते. मुकेशला कोर्टाचे समन्स मिळतात. समन्स पाहून तो आणखीनच संतापतो आणि ठरवतो की जर हीच माझ्यापासून दूर राहू इच्छित आहे तर मीही तिला घटस्फोट देईन. कोर्टात काही दिवस केस चालते आणि अखेर त्यांचा घटस्फोट होतो. कोर्टाच्या निर्णयानुसार मुकेशला पूजाला एक ठराविक आर्थिक नुकसान भरपाई द्यावी लागते. तो ती रक्कम द्यायला तयार होतो, पण या पैशांसाठी त्याला स्वतःची शेती गहाण ठेवावी लागते. आता दोघंही वेगवेगळ्या वाटांवर निघून जातात. पूजा आपल्या माहेरी राहू लागते. तिचे वडील तिला पुनर्विवाह करण्याचाही सल्ला देतात, पण ती स्पष्ट सांगते की बाबा, आता मला लग्नच करायचं नाही. एकदा चुकीच्या माणसाशी लग्न झालं, पुन्हा कोणी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला तर? मला आता फक्त शिकायचंय आणि चांगली सरकारी नोकरी मिळवायची आहे. तिचे वडील तिला अनेकदा समजवतात, पण ती आपल्याच निर्णयावर ठाम राहते. अशीच 5 वर्ष उलटतात. या काळात पूजाने अनेक सरकारी परीक्षा दिल्या होत्या. काही ठिकाणी ती कमी गुणांनी नापासही झाली, पण तिने कधी हार मानली नाही. आणि एक दिवस तिला कळतं की ती SDM परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिला आता SDM प्रशिक्षणासाठी चंदीगडला जावे लागणार होते. जसे ही बातमी तिच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना समजते, ते अत्यंत आनंदित होतात. संपूर्ण गावात आनंदोत्सव साजरा होतो, कारण त्यांच्या गावातील मुलगी SDM होणार असते. त्यानंतर ती आपल्या प्रशिक्षणासाठी दिल्लीला निघते. घरातून बस पकडून ती दिल्लीच्या बस स्थानकावर उतरते. तिथून तिला रिक्षाने रेल्वे स्टेशनवर जायचं असतं, जिथून तिला गाडीतून चंदीगडला पोचायचं असतं, जिथे तिचे प्रशिक्षण पूर्ण होणार असते. त्या दिवशी प्रचंड उन्हाळा असतो. ती बस स्थानकावर उभी राहते. आपल्या चेहऱ्याभोवती ओढणी गुंडाळते आणि रिक्षाची वाट पाहत असते. तेवढ्यात एक रिक्षावाला तिथे येतो. ती त्याला थांबवते आणि विचारते की रेल्वे स्टेशनपर्यंत किती पैसे घेशील? तर तो उत्तर देतो की मी 250 रुपये घेईन. ते ऐकून ती म्हणते की हे खूप जास्त आहे, थोडं कमी सांग. रिक्षावाला म्हणतो की तुम्हाला 250 रुपये द्यावेच लागतील. जायचं असेल तर चला, खूप ऊन आहे, आम्ही तुम्हाला तिथे सुखरूप पोहोचवू. ती नकार देते. आणखी एक रिक्षावाला येतो. तोही अधिक पैसे सांगतो. थोड्या अंतरावर उभा असलेला एक रिक्षावाला हे सर्व पाहत असतो. त्यानेही चेहऱ्यावर गमछा गुंडाळलेला असतो. तो तिच्या जवळ येतो आणि विचारतो की मॅडम, तुम्हाला कुठे जायचं आहे? ती उत्तर देते की मला रेल्वे स्टेशनला जायचं आहे, किती पैसे घेशील? तो नम्रपणे म्हणतो की मॅडम, तुम्हाला योग्य वाटेल तेवढे द्या. पण ती आग्रह धरते, नाही, तसं नाही, आधी सांग किती पैसे घेशील. तो म्हणतो की ठीक आहे, 80 रुपये द्या. आज सकाळपासून एकही कमाई झालेली नाही. तुम्ही माझ्या रिक्षात बसलात तर माझ्या दिवसाची सुरुवात होईल आणि कुटुंबाचे पोट भरण्याची व्यवस्था होईल.
ती त्याच्या रिक्षात बसते. तो रिक्षा ओढत निघतो. उन्हाचा तडाखा खूप जास्त असतो. वाटेत त्याला एका सार्वजनिक पाण्याच्या टाकीचा नळ दिसतो. तो विचारतो की मॅडम, मी पाणी पिऊन येऊ का? पूजा म्हणते की हो, काही हरकत नाही, माझ्या गाडीला अजून वेळ आहे. तो पाणी प्यायला जातो आणि चेहऱ्यावरचा गमछा काढतो. पूजा त्याच्याकडे बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो. तिचे डोळे पाणावतात. तो पुन्हा गमछा गुंडाळून परत येतो आणि रिक्षा ओढू लागतो. तिने त्याला ओळखले होते. तो कोणी दुसरा नसून मुकेश होता. तोच मुकेश ज्याने तिला घटस्फोट दिला होता आणि आज तो इथे दिल्लीमध्ये रिक्षा चालवत होता. रिक्षा पुढे जाते. पूजा आपल्या पर्समधून एक छत्री काढते आणि त्याच्या डोक्यावर धरते. तो आश्चर्यचकित होऊन विचारतो की मॅडम, तुम्ही का त्रास घेताय? आम्हाला रोज अशाच उन्हात काम करावं लागतं. पण पूजा काहीच बोलत नाही. आतूनच तिला रडू फुटलेलं असतं. शेवटी स्टेशन येते. तो रिक्षा थांबवतो. पूजा उतरते आणि त्याच्या हातात पैसे देते. निघण्याआधी ती आपल्या चेहऱ्यावरील ओढणी बाजूला करते. मुकेश तिला पाहताच भावूक होतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. पूजाही त्याला पाहून जोरजोरात रडू लागते. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. एक रिक्षावाला आणि त्याची प्रवासी एकमेकांकडे बघून का रडत आहेत? तेव्हा पूजा म्हणते की मुकेश, तुझ्याकडे वेळ असेल तर आपण थोडा वेळ बोलू शकतो का? मुकेश होकार देतो. दोघंही स्टेशन बाहेरील बाकड्यावर बसतात. पूजा विचारते की मुकेश, अशी काय अडचण आली की तुला दिल्लीला येऊन रिक्षा चालवावी लागत आहे? मुकेश सुस्कारा सोडतो आणि म्हणतो की पूजा, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. घटस्फोटामध्ये तुला दिलेल्या पैशांसाठी मला माझी जमीन गहाण ठेवावी लागली. त्यामुळे घर चालवणं कठीण झालं होतं. मग ठरवलं की दिल्लीला जाऊन पैसे कमवावे आणि जमीन मोकळी करून घ्यावी. मुकेशचे शब्द ऐकून पूजा आणखी अस्वस्थ होते आणि विचार करू लागते. तेव्हाच मुकेश तिला विचारतो की पूजा, तू कुठे जात आहेस आणि इथे कशी आलीस? पूजा उत्तर देते की मी SDM बनणार आहे. चंदीगडला जाऊन माझं प्रशिक्षण मला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर मी SDM होईल. हे ऐकून मुकेशला जोरदार धक्का बसतो. तो तिला माफ करण्याची विनंती करू लागतो आणि म्हणतो की पूजा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तुझी काहीही चूक नव्हती. तरीही मी तुला घटस्फोट दिला. नंतर जेव्हा मी तपास केला तेव्हा समजलं की तू फक्त तुझ्या मैत्रिणींशी बोलत होतीस. काहीतरी गैरसमज झाला होता. पण त्याच वेळी तू मला घटस्फोटाचे कागद पाठवलेस. ते पाहून माझा अहंकार दुखावला गेला. मला वाटलं इतक्या छोट्या कारणावर घटस्फोट देणारी स्त्री मला परत नकोच. मी अहंकाराच्या भरात तो घटस्फोट मंजूर केला. पण त्या दिवसापासून रोज तुझा विचार करत राहिलो. प्रत्येक क्षणी स्वतःला दोष देत राहिलो की मी माझं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त केलं. आता तू SDM होत आहेस, त्यामुळे आपलं आयुष्य वेगळं झालं आहे. पण तरीही शक्य असेल तर मला माफ कर. हे ऐकून पूजा म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुला माफ केलं आहे. ती एक कागदाची चिठ्ठी काढते. त्यावर आपला नंबर लिहून मुकेशला देते आणि म्हणते की हे घे माझा नंबर. तुला कधीही माझ्याशी बोलायचं असेल, काही अडचण आली तर निर्धास्तपणे मला फोन कर. त्यानंतर पूजा ट्रेनमध्ये बसते आणि दुःखी मनाने चंदीगडला जाते. तिथे आपल्या खोलीत जाऊन विश्रांती घेते. संध्याकाळ होते. त्याच वेळी मुकेश पूजाला फोन करतो. दोघे बोलतात. बोलता बोलता त्यांना जाणवतं की त्यांनी केलेली चूक खूप मोठी होती. इतक्या छोट्या गैरसमजातून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले होते. पूजा म्हणते की मुकेश, आता तू रिक्षा चालवू नकोस. तू चंदीगडला माझ्याकडे ये. मी तुला इथे चांगली नोकरी मिळवून देईन. हे ऐकून मुकेश आपल्या रिक्षा मालकाकडे जाऊन रिक्षा परत करतो आणि त्वरित चंदीगडला रवाना होतो. चंदीगडला पोहोचल्यावर तो पूजासोबत राहू लागतो. दोघेही आपल्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवतात. त्यांना जाणवते की एका लहानशा गैरसमजातून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केले. अचानक दोघे एकमेकांकडे पाहून म्हणतात की आपण दोघांनी पुन्हा लग्न करायला हवं.
ते एका मंदिरात जाऊन गुपचूप लग्न करतात. त्यानंतर दोघेही आपल्या कुटुंबियांना फोन करून ही गोड बातमी देतात आणि सांगतात की आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत आणि आता कायमच सोबत राहू. पूजा ही SDM पदावर नियुक्ती होते. दोघे आनंदाने एकत्र राहू लागतात. काही महिन्यांनी त्यांना एक मुलगा होतो. त्यांनी आपल्या मुलासह आपल्या गावाला भेट द्यायचं ठरवलं. गावात पोहोचताच ही आनंदाची बातमी ऐकून संपूर्ण गाव उत्साहात नाचू लागते. कारण ज्या कुटुंबाचा एकेकाळी नाश झाला होता ते कुटुंब पुन्हा एकत्र आले होते. पूजा आता मोठ्या हुद्द्यावर होती आणि चांगले पैसे कमवत होती. तिने आपल्या 4 बहिणींच्या लग्नाची मोठ्या थाटामाटात व्यवस्था केली. आता सगळे एकत्र आनंदाने समाधानाने जगत होते. ही होती एका नात्याची, संघर्षाची आणि पुन्हा नव्याने सुरू झालेल्या संसाराची गोष्ट. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय बोध मिळाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपण कथा शेवटपर्यंत संपूर्ण ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.